एव्हरीवन, वेलकम बॅक टू आपली श्रद्धा. तर आज आम्ही आलो होतो नाशिकमध्ये. तर कारणही काही खास होतं. तर आजचा दिवस जो सुरू झाला तो झाला गाडीच्या विंडो व्ह्यूने. तर साधा क्विट आणि क्विट मोमेंट होता, पण तो एकदम पीसफुल वाटला. रस्त्यातला परिसर, छोटी दुकानं, मार्केटचा हलकासा गोंधळ हे वाईब्स नेहमीच मला अट्रॅक्ट करतात. सिम्पल पण रिअल होते. त्यानंतर हॉटेलला मी चेक इन केलं आणि तिथे एक काम केलं, ते म्हणजे खायचं. तिथला जो डोसा आहे तो साऊथ टेस्ट होती, साऊथसारखा प्रॉपर वाटला. त्यानंतर एक छोटीशी झोप घेऊन रेडी होऊन नंतर आम्ही गेलो फ्रेंडकडे, जे की नाशिकमध्येच राहतात. त्यांना भेटल्यानंतर थोड्याशा गप्पा मारल्यानंतर प्लॅन झाला एक टेम्पल व्हिजिटला. तर तो प्लॅन असा होता की आम्ही एक टेम्पल व्हिजिट करायला गेलो, जे की स्वामीनारायण टेम्पल होतं. इव्हिनिंग वाईब्स असल्यामुळं तिथे लाईटनिंग पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. तिथं शांतता, खूप छान वाटलं, प्रसन्न. आणि तिथं काही फोटो काढल्याशिवाय मन राहत नव्हतं, तर व्हिडिओ आणि फोटोशूट केले. नंतर मंदिराच्या जवळपासचं मार्केट वगैरे आम्ही फिरलो. आजूबाजूचा परिसर, मूर्त्या आम्ही बघितल्या, तर खूप छान होत्या आणि मोठ्या होत्या. छोटंसं गार्डन जे छोट्या किड्सला खेळण्यासाठी आजूबाजूला होतं. सो तिथे थोडासा फेरफटका मारल्यानंतर यानंतर आम्ही गेलो तपोवनला. इथे नाशिकमधील हे पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण आहे, जिथे की पूर्वी ऋषीमुनी तपस्या करत असत. त्यामुळे त्याला तपस्या म्हणजे तप, आणि म्हणून ह्याला तपोवन असे नाव पडलं, असं मी हिस्ट्री बघितली. तिथं मूर्ती खूप छान होती, पण बंद असल्यामुळं आम्हाला काही मध्ये जाता नाही आलं. त्यानंतर आम्ही निघालो डिनर करायला. सो मॅप लावला, जे की आम्ही फ्रेंडच्याच सोबत, तर त्यांना माहीत असलेल्या हॉटेलवरती गेलो, ज्याचं की ॲम्बियन्स खूप छान आहे आणि तिथलं काही स्पेशल डिश आहे. त्यामुळे आम्ही तिकडे जायचं ठरवलं आणि असंच न्यू गोष्टी एक्सप्लोर करत होतो नाशिकमधल्या. छान वाटलं नाशिकमध्ये फिरून. पण याआधी पण आम्ही आलो होतो, पण यावेळेस न्यू काहीतरी ट्राय केलं. तर आम्ही आलो हॉटेलमध्ये आणि हॉटेलचा ॲम्बियन्स बघून तर मी चक्क शांत झालं की इतकं छान ॲम्बियन्स होता आणि सगळं नॅचरल फील करत होतं. त्यातलं ही जी गोष्ट आहे, माहीत नाही याला काय म्हणतात, पण शेकोटी टाईप मध्ये होतं, जे की खूपच ॲट्रॅक्टिव्ह होतं आणि छान वाटलं ते बघून. त्यानंतर मी खाल्ला इथलं स्पेशल, तो म्हणजे खाकरा, जो की एवढा मोठा खाकरा मी फर्स्ट टाईम ट्राय केला आणि बघितला पण फर्स्ट टाईम, जो की नाशिकमध्ये मोस्टली मिळतो असं फ्रेंड सांगत होते. तर टेस्ट बघून पण खूप छान वाटलं, खूप छान टेस्ट होती त्याची. त्यानंतर आम्ही प्रॉपर डिनर केलं आणि डिनरनंतर हा तो खाकरा, त्याचं मला व्हिडिओ शूट करायचं राहिलंच नाही. इवन मी माझा व्हिडिओ काढून मी माझ्या सिस्टरला पण सेंड केला, की खूपच छान होता. आणि त्याच्यासोबत जी लसणाची चटणी होती ती पण मला खूप आवडली. असंच मला कुठं पण मी गेले तर मला एक्सप्लोर करायला आवडतं आणि हे बघून, हे ट्राय करून असं वाटलं की नवीन प्रयोग करायला काय हरकत नाही. तर अशा नवीन ठिकाणी नवीन प्रयोग केले की माहिती देखील होते. सो थोडंसं डिनर एन्जॉय केलं आणि गप्पा मारत त्यानंतर आम्ही 4 अलग मेनू ट्राय केले. सिझलर जेव्हा आलं टेबलवरती तर स्मोकमुळे एक्साइटमेंट वाढली. टेस्ट पण एकदम हेवी आणि लोडेड होती. त्यानंतर जिलेबी रबडी देखील मागवली होती, तर एकदम गरमागरम जिलेबी आणि थंड क्रीमी रबडी असल्यामुळं त्याचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आलेलं. त्यानंतर मालपुवा आणि शाही तुकडे असे 2 अलग डिश मागवल्या होत्या आम्ही. तर मालपुवा फर्स्ट टाईम मी ट्राय केला. हा बनाना फ्लेवरमध्ये होता आणि शाही तुकडा तर ऑलरेडी खाल्ला होता, तर ओके होती, काही चेंज नव्हतं टेस्टमध्ये. त्यानंतर आम्ही का आलो आहे नाशिकला, तर एक फ्रेंडचं लग्न होतं, त्यासाठी आम्ही नाशिकला आलो होतो. तर कोणाचं लग्न होतं, काय होतं, ते तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये बघा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच पुढचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.